मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महायुतीमधला वाद आता अमित शहांच्या दरबारी। वादग्रस्त मंत्र्यांबाबत शिंदे आणि शहांमध्ये 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा। महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, शिंदेंची भावना। तर शहा लवकरच घटक पक्षांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। दिल्लीत पंतप्रधान मोदींसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची सहकुटुंब भेट। शिंदेंची पंतप्रधान मोदींसोबत अर्धा तास स्वतंत्र चर्चा झाल्याची माहिती। आठवडाभरात शिंदेंचा दुसऱ्यांदा दिल्ली दौरा। दिल्लीत खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात चर्चा झाल्याची तटकरेंची माहिती। रायगड पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावर बोलण्यास मात्र नकार। सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद। ठाकरे संसद भवनातील पक्ष कार्यालयाला भेट देणार। रात्री इंडिया आघाडीच्या बैठकीला देखील हजेरी लावणार। जनतेच्या मुद्द्यावरून सरकारला सळो की पळो करून सोडा। राऊतांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे खासदारांना आदेश। उद्धव ठाकरेंची पवारांच्या घरी सहकुटुंब भेट। ठाकरे पवारांच्या भेटीवेळी दोन्ही पक्षाचे खासदारही उपस्थित। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। अजित पवार यांच्याकडून कंकालेश्वर मंदिर परिसराची पाहणी। अजित पवार महादेव मुंडे यांच्या परिवाराची देखील भेट घेण्याची शक्यता। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आकाशच्या दुसऱ्या मुलाचा संबंध। आमदार सुरेश धस यांचा वाल्मिक कराडचा दुसरा मुलगा श्री कराडवर आरोप। ठाकरे बंधूंच्या युतीचं पहिलं पाऊल। बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे सेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचारी सेना एकत्र। 18 ऑगस्टला निवडणूक होणार। महानगरपालिका निवडणुका 2026 मध्ये होणार। तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबरनंतर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये कबूतरखान्याशी संबंधित रिट याचिकेवर सुनावणी। सकाळी 10:30 वाजता सुनावणी पार पडणार। कोल्हापूरकरांची माधुरी हत्तीण लवकरच परतणार। नांदणी मठ आणि वनतराच्या सिओनमधील बैठक यशस्वी। हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र नांदणी मठात उभारणार, वनताराचं आश्वासन। माधुरी हत्तीणी संदर्भातील न्यायालयीन लढ्यासाठी मठ, राज्य सरकार आणि वकिलांची आज मुंबईत बैठक। पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात बैठकीचं आयोजन। गोवा इथं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशनाला संबोधित करणार। महाराष्ट्रातील ओबीसी नेते अधिवेशनाला उपस्थित राहणार। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण 50% टॅरिफ लावला। भारतावर 25% अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या आदेशानंतर ट्रम्प यांची स्वाक्षरी। रशियाकडून तेल खरेदीला ट्रम्प यांचा आक्षेप। अमेरिकेनं लादलेला टॅरिफ चुकीचा। 140 कोटी भारतीयांच्या गरजांसाठी रशियाकडून तेलाची आयात। भारताचं हित जोपासण्यासाठी पावलं उचलणार, सरकारचं उत्तर। पुणे महानगरपालिकेमध्ये मनसैनिकांचा राडा। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड। पालिका आयुक्तांच्या बंगल्यातून वस्तू गायब झाल्यानं मनसैनिक आक्रमक। आयुक्तांची बदली धमकी दिल्याचा आरोप। मराठीसह सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक। निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा शिक्षण मंत्र्यांचा इशारा। खालिद का शिवाजी या चित्रपटाचं पुनर्परीक्षण करा। राज्य सरकारचं केंद्राला पत्र। 8 ऑगस्ट रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याबाबत भीती व्यक्त। सोन्याच्या दरात 2 दिवसात 800 रुपयांची वाढ। सोन्याचा दर 1,01,000 रुपयांवर, तर चांदीच्या दरात काल 1,200 रुपयांची वाढ। मुंबईत पहाटेपासूनच पावसाला सुरुवात। दादर, हिंदमाता भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात। उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीत महाराष्ट्रातील 78 जण अडकले, 23 जण बेपत्ता। धराली ढगफुटीनंतर संपर्क तुटला। मंत्री शंभूराज देसाईंची उत्तराखंड पर्यटन मंत्रालयासोबत चर्चा। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस।
मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी.